स्वागत करतोय. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण जातोय. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मंगेशला आपण पाहतोय स्ट्रायकर्स एंड वरती. याच इचलकरंजीचा सुपरस्टार खेळाडू आपल्याला स्ट्रायकर्स एंड वरती पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकर्स एंड वरती सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसातला तिसरा सामना. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. बॉल तयार स्ट्रायकर्स एंड वरती. मंगेश पहिला बॉल बॅकफुटला गेले. डेलिकेट टच कव्हर पॉइंटच्या दिशेने. धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू हाताला जातोय. अगदी बॅकफुटला जात असताना डेलिकेट टच. बॅटचा फेस ओपन केला. यावेळेस ऑन साईडला बॅटचा फेस खाली ठेवला. बंद केला. थोडासा लवकर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. मंगेशकडे अनुभव आहे मैदानाचा, या खेळपट्टीचा पुरेपूर, आणि तोच अनुभव इथे बनायला लावत असताना पाहायला मिळतोय. अगदी सेन्सिबल क्रिकेट पहिल्या 2 बॉलवरती त्याचं पाहायला मिळते, कारण त्याला देखील माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व. त्यामुळे थोडासा संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. हॅलो, 2 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओ हा चेंडू बॅटची कडा घेतले का पाठीमागे चाललाय जरूर. यस, बॅटच्या सहाय्याने डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धाव फलक आता मात्र पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येचं टोटल थेट पोहोचतंय 3 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले. बॅटची कडा घेतल्याने त्यानंतर पाठीमागे चालला हा बॉल घुशंकी क्षेत्रामध्ये. मंगेश आहे स्ट्रायकर्स एंड वरती. जबाबदारी आहे संघाची आणि ती जबाबदारी ओळखून आता के करावा लागेल, कारण प्रसिद्धीच्या जोतामध्ये जाण्यासाठी जबाबदारीचा डोंगर हा नेहमी उचलावा लागतो आणि तोच प्रयत्न मंगेशचा पाहायला मिळतो. जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर या मॅच मध्ये चांगला खेळ करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाकडून फंबल झालाय. सिंगल धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती. रामचंद्र इन्फ्रा आणि एम एस स्पोर्ट्सचा संघ, या 2 संघांमध्ये सध्याच्या घडीला ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बागफुटला गेले. फटका फसलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल सोपवलाय. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का. पहिला धक्का. शुभम शिंदेची विकेट. सिद्धू आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धूला आपण पाहतोय 4 या आकड्यावरती पहिली विकेट. रामचंद्र इन्फ्रा संघ जरा सामना जिंकला तर थेट क्वार्टर फायनल साठी दाखल होईल. सुपर 8 मध्ये दाखल होईल. त्यासाठी प्रयत्न, त्या ताकदीचा करणं आता मैदानाच्या आतमध्ये रामचंद्र इन्फ्रा संघासाठी गरजेचा आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फक्त आणि फक्त बनवल्या गेल्या त्या 4. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस.
किरण आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, आडवा बॅटने फटका केलाय अलॉंग द ग्राउंड, जमिनीच्या साह्याने हा स्ट्रोक केलाय. नंदू माळी तिथे आहेत, एक सिंगलला डबल मध्ये केलं जाते कन्वर्ट. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावफलक आता पोहोचते ते म्हणजे 6 या आकड्यावरती. मंगेश ढवळेला आपण पाहतोय स्ट्रायकर्स 8 वरती. याच परिसरातील एक सितारा सुपरस्टार खेळाडू आपल्याला स्ट्रायकर्स 8 वरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा या बनवल्या गेल्या. थोडासा सामना आपण पाहिलं तर MS स्पोर्ट संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल, फटका लाजवाब आला वाईडिश लॉंग ऑफ च्या दिशेने. हा फटका 2 धावेसाठी डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. आठ या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. MS स्पोर्ट्सने जर हा सामना जिंकला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. मात्र रामचंद्र इन्फ्रा संघाने जर या सामन्यावरती शिक्कामोर्तब केला तर अर्थातच या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल थेट सुपर 8 मध्ये. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे बनले दर्शक, दर्शक बनले दिवाने. मंगेश ढवळेच्या बॅट पडून हवाई हल्ला, नोबल हॉस्पिटल सिक्सर. षटकार आलाय मंगेश ढवळेच्या बॅट पडून. हा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या आता पोहोचते 14 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळत आहेत. एका धावेसाठी संघर्ष आता MS स्पोर्ट संघाला करावा लागतोय. कारण पाहिलं तर हा सामना 50-50 सिच्युएशन मध्ये आहे. कारण जिंकलात तर सुपर ओव्हर आणि हरलात तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागेल. आणि त्यासाठी एका धावेचं महत्व प्रत्येक खेळाडूला माहिती आणि त्यासाठी प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. डू ऑर डाय ची स्थिती, करो या मरोची स्थिती सध्याच्या घडीला MS स्पोर्ट संघावरती पाहायला मिळते. समोर रामचंद्र इन्फ्राचा संघ. Whopish ball into the arc and it's out of the park. Big hit, big blast, sixer. फलंदाजीचा दर्जा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा धमाका त्याच्या बॅटमधून. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग केली जाते. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी खेळी येणं हे तितकंच महत्वाचं आहे. बडे मॅच का बडा प्लेअर असं उगाच म्हटलं जात नाही. त्यासाठी तशा प्रकारचा प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न मंगेश ढवळे करतोय. याही वेळेस फटका केलाय आडवा बॅटने. धावा मिळतात 4. मंगेश ढवळेचा वार आलाय फॅपटेक मल्टीस्टेज चौकार. चौवीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. चौवीस या आकड्यावरती धावफलक
पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मध्ये श्रवण मिनेकर आपल्याला पाहायला मिळतात. व पिच बॉल होता. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न वाईटच्या स्वरूपात. मिळते ही एक्स्ट्रा धाव. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर थोडे सरसावते. 26 आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये श्रवण मिनेकर. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस देखील संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. हॅलो. 26 आकड्यावरती धावफलक. व पिच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस देखील संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. धावफलक इथे रोखलं जातं. 26 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळाली श्रवण मिनेकरची. बॅकफुटला गेले. बॅक टू द बॉलर. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने आडवा बॅटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून देखील मिळते. हॅलो. 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 27 धाबा धावफलकावरती. 27 ऑन द बोर्ड. हाफ ट्रॅकर. शॉर्ट आर्म पुल. सक्सेसफुल. ब्युटिफुल. डिलाइटफुल. वंडरफुल. इट्स अ ह्यूज हिट. मॅक्सिमम सिक्सर. तेहतीस आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय. 33 ऑन द बोर्ड. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मंगेश ढवळे करत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात आक्रमकतेने झाले. दृष्टिकोन हा यशाचा पाया असतो आणि तोच दृष्टिकोन सकारात्मक पाहायला मिळतो. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच. यावेळेस पॉईंट पडून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. चला, मैदानाच्या आतमध्ये जी मुलं खेळत आहेत, बाहेर खेळायचं आहे मैदानाच्या. या बॉलवरती देखील स्विंग अँड मिस. आता माघारी परतावा लागतंय. परतीचा प्रवास करावा लागेल. डगआउटचा रस्ता इथून कापावा लागेल. आणखीन एका विकेटचं झालं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. हॅलो 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 हॅलो. 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 चेक. हॅलो. चेक. हॅलो. चेक. हॅलो. चेक. षटकाची समाप्ती झाल्या दरम्यान आपण पाहिलं तर चला, विकेट आले दरम्यान आपण पाहिलं तर दुसरा धक्का इथे बसलाय. 3 षटकांचा खेळ दरम्यान संपला मैदानाच्या आतपर्यंत. धावफलक आपण पाहिलं तर आता पोहोचतोय 34 या आकड्यावरती. या षटकानंतर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटची वेळ होईल. त्यामुळे ड्रिंक्स तयार ठेवायचं आयोजन कमिटी. सुधीर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. जावेद मुल्ला यांना आपण नॉन स्ट्रायकर सेनवरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सुधीर दाखल झालेत. सुधीर पाहायला मिळतात षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती.
पहिला बॉल शॉर्ट पूल खाली ठेवण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस थोडासा लवकर बंद केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सतीश आहेत. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे सरसावते. 35 आकड्यावरती धावफलक 35 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर या संपूर्ण सामन्यामध्ये मंगेश ढवळेने अगदी सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. यस, त्याचबरोबर गंगासाई स्पोर्ट्स संघाचे संघमालक आदरणीय सन्मान्य उमेशजी पाटील सर यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील इचलकरंजी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. उमेशजी आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केले जाते. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. सिंगलला फक्त आणि फक्त मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर जावेद मुल्ला यांना आपण पाहतोय आता. चांगले बॅटिंग केले मंगेश ढवळे, कौतुक करावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला वळवलं. या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एकच धाव इथून देखील मिळते. पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल्स आणि धावफल संख्या आता पाहिलं तर 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. त्या बॉलवरती देखील एक सिंगल आले डिक्लेअरच्या स्वरूपात. बॅटच्या साह्याने एक सिंगल आले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. धावसंख्या 39 आकड्यावरती. पहिल्या 5 बॉलवरती 5 सिंगल्स येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचं हे षटकच्या अगोदरचं हे षटक आपण पाहतो. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ असेल. 39 धावा बनवल्या आहेत आतापर्यंत. 39 बनवल्यात त्यापैकी 34 धावा या मंगेश ढवळेच्या बॅटमधून आल्या आहेत. हेच या खेळाडूचं महत्व या संघासाठी सांगून जात आहे. ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक. हकीकत है ये ख्वाब नहीं. मंगेश ढवळे तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ही पोहोचले 45 आकड्यावरती. आता वेळ झालाय युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. 2.5 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांसाठी. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा खेळ झालाय समाप्त. षटक क्रमांक 4च्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 45 आकड्यावरती. मुबारक आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्कवरती मुबारक यांना आपण पाहतोय. पहिला बॉल आडवा बॅटने सिक्स कव्हर्सला क्षेत्ररक्षकाकडून हा झेल सुटलाय. कॅच ड्रॉप इथे मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. धावफलक आपण पाहिलं तर आता 46 आकड्यावरती पोहोचतंय. ऑन साइडला आणखीन एक फटका. आमचा फटका 440 वोल्टचा झटका. आणखीन एक मोठा धमाका. नोबल हॉस्पिटल सिक्सर. बावन्न या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय. 52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जरूर झाल्या, मात्र इथे मैदानाच्या आतपर्यंत डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या जात आहेत. बावन्न धावा धावफलकावरती. दरम्यान 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. 46 आकड्यावरती मंगेश ढवळेची विकेट आली आहे. 19 चेंडू आणि 46 धावांची विस्फोटक खेळ संपुष्टात आली आहे. एकदा टाळ्यांचा गजर मंगेश ढवळेसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला मंगेश ढवळेच्या बॅटवरून. प्रवीण चौगुले नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 52 या आकड्यावरती. दरम्यान तिसरी विकेट आली. तिसरा धक्का इथे 52 या आकड्यावरती बसताना पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती फटका. मोठा धमाका. 6 धाव्यांसाठी बॅट मधून आला उत्तम साऊंड. बॅट आउट. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आणखीन एक मोठा धमाका. षटकार. व पिच दुसरा लगादारचे 2 षटकार प्रवीण चौगुलेच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा धमाका. षटकार. जसे मोठे फटके येत आहेत, जसे षटकार येत आहेत, अर्शान चॅम्पियन संघ देखील हृदयाची धडधड त्यांची देखील वाढत असताना पाहायला मिळते, कारण हा सामना त्यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे. 64 या आकड्यावरती धावफलक. हाफ ट्रॅकर बॉल अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या खूपच बाहेरचा होता का यासाठी पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय देतील आणि तो निर्णय आलाय
व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक आता पोहोचतंय ते म्हणजे 65 या आकड्यावरती. 65 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत पाहिलं तर 5 षटकांच्या अखेरीस 65 बनवल्यात. सतीश आलेत बॉलिंग मार्कवरती. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. आतापर्यंत सतीश आवळे एम ए स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाने या खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रभावित केलाय. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी देखील केलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हायलाईट राहिला हा खेळाडू. 65 धावा धावफलकावरती. 65 ऑन दी बोर्ड. आता खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1 फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉलचा इशारा. 66 धावा धावफलकावरती. आता आपल्याकडे जो बाउन्सरचा उपाय आहे, बाउन्सरचा जो आपण वापर करू शकतो तो करू शकणार नाही आहेत, कारण एक बाउन्सचा इशारा पंचांचा आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर व्हाईट प्लस 1 आहे का? 2 धावा. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा आहेत. या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर 67 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सतीश आवळे यांना आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत त्याने देखील डिलिव्हर केला. आतापर्यंत विचार केला तर 67 या आकड्यावरती धावफलक पात्र स्थिरावलंय. षटक क्रमांक 6चा खेळ मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, सुरुवातीला काय झालं यापेक्षा आपण शेवट कसा करतोय हे महत्वाचं आहे. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. संधी विकेटची आहे. क्षेत्ररक्षक नाही. या वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगल धाव मैदानाच्या आतपर्यंत फक्त आणि फक्त कंप्लीट केली जाते. उलटाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर आता पोहोचतंय 70 या आकड्यावरती. 70 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दरम्यान 6चा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 6व्या षटकाचा खेळ. सतीश आवळेचं हे षटक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इफेक्टफुल राहिलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पाठ्याने बॉलचा संपर्क नाही. या ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. धावफलक मात्र स्थिरावलाय 70 या आकड्यावरती. 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकात अजूनही शिल्लक. आतापर्यंत 70 बनवल्या गेल्यात. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. ओमकारजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करते. फटका फसला. बॉल हवी त्या बॅटची कडा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल पळून पूर्ण केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 71 या आकड्यावरती. 71 ऑन दी बोर्ड. 6 षटकांचा खेळ संपला. 71 धावा धावफलकावरती. 6 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात. ती आपण पाहिलं तर हा बॉल खोलामध्ये हातायला. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली. 72 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 72 ऑन दी बोर्ड. 72 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावल्या गेल्या. 7वं षटक हाताळण्याची जबाबदारी मुबारक शेख यांच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकर्स एंड वरती प्रवीण चौगुले आल्याला त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत.
कमी गतीचा बॉल मनगडाच्या सहाय्याने फटका. मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सीमा पार, धावा मिळतात 6. नोबल हॉस्पिटल षटकार. या आकड्यावरती धावसंख्या मनगडाच्या सहाय्याने हा फटका केला. फुललेनचा बॉल, हेलिकॉप्टर थेट लँड झाला प्रेक्षकांमध्ये. आणखीन एक मोठा धमाका, दुसरा लगातारचा नोबल हॉस्पिटल षटकार. बॅक टू बॅक चे 2 षटकार. 84 आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चौगुलेची पाहायला मिळते. हा कॅमिओ महत्वाचा राहणार आहे त्यांच्या संघासाठी. हा प्रकार तिसरा लगातारचा बॅक टू बॅक चे 3 षटकार. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा विचार करायचा नसतो, विचार करायचा तो फक्त उद्दिष्टाचा. बॅक टू बॅक चे 3 षटकार प्रवीण चौगुलेच्या बॅटमधून. संख्या अफलातून खेळ मैदानाच्या आतपर्यंत प्रवीण चौगुलेचा पाहायला मिळतोय. अविश्वसनीय बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत करत असताना पाहायला मिळतोय. कोलवाडापाचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत घेतली जाते. त्या एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 91 आकड्यावरती जशा धाबा बनवल्या जात आहेत तसं आपण पाहिलं तर अर्शान चॅम्पियन संघ देखील थोडासा भीतीच्या वातावरणात जातोय. कारण सामना 3 संघांसाठी महत्वाचा आहे. रामचंद्र इन्फ्रा, MS स्पोर्ट्स आणि अर्शान चॅम्पियन या तिन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत 91 धावा धावफलकावरती. ओपीस बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉलला सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? तो झालाय प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. या 2 धाव्याने जमेची बाब म्हणजे रामचंद्र इन्फ्रा संघासाठी की अर्थातच प्रवीण चौगुले स्ट्रायकर्स एंड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक दरम्यान 7 चा खेळ संपलाय. 93 धावा धावफलकावरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्या. पाठीमागे डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. 94 आकड्यावरती धावसंख्या. 94 ऑन दी बोर्ड. प्रवीण चौगुले शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. स्विंग मीन्स बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चोटीची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. धावफलक 94 आकड्यावरती स्थिरावलाय. यस, या षटकामध्ये सतीश आवळे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा तेव्हा या खेळाडूने चांगला खेळ केला. बॅटची कडा विकेट किपर कडून चुकी झाली आहे. आता झेल इथे सुटला जातोय. कोणाचा? प्रवीण चौगुलेचा इथे झेल सोडला. हॅलो, 64 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 64 ऑन दी बोर्ड. 64 धाबा धावफलकावर. 94 धाबा धावफलकावरती. कुलवाडापाचा बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल फेकी येईल तोपर्यंत 2 धाबा मैदानाच्या आत परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 96 या आकड्यावरती. 96 ऑन दी बोर्ड. 96 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सतीश आवळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली.
स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. डुंडो रे साजना असं चित्र या षटकामध्ये पाहायला मिळालं. वारंवार डॉट बॉल हाताळले जात आहेत. जी धावसंख्या कुठे 120 पर्यंत पोहोचेल असं वाटत होतं ती धावसंख्या आता रोखली आहे. ती म्हणजे 96 या आकड्यावरती शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 96 धावा फलकावरती पहिल्या डावाचा एक शेवटचा बॉल. शेवट गोड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चौगुलेचा असणार आहे तर दुसऱ्या बाजूला कमी धावा देण्याचा प्रयत्न सतीशचा असेल. पुढचा बॉल ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ज्याच्या मनात आत्मविश्वास तोच बनतो राजा. आणि मैदानाच्या आतमध्ये गाजावाजा झालाय प्रवीण चौगुले नावाचा. आणखीन एक दर्जेदार फटका. 6 धाब्यांसाठी 8 षटकांचा खेळ संपलाय. 102 या आकड्यावरती फलक. 8 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी आवश्यकता 48 बॉल 103 धावांची. 16 चेंडू. थँक्यू डीजे. धावांची नाबाद विस्फोटक विध्वंसक वादळी खेळी ही प्रवीण चौगुलेच्या बॅट मधून आलं. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 6 षटकार यात प्रवीण चौगुलेच्या बॅट मधून आले त्यामुळेच 102 धावांचा डोंगर उभारला गेला. 103 धावांची गरज आहे.
3 धावांचं टार्गेट असेल टीम समोर. MS स्पोर्ट्स समोर 103 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही स्टार खेळाडू सुनील शिंदे स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक वरती सतीश आवळे. राज संगम स्पोर्ट्स बॉलला बाहेर उभारला ना आपण. राज संगम स्पोर्ट्स बॉल आत इन झाल्यात. राज संगम स्पोर्ट्स आभारी आहोत तात्या. मैदानाच्या आतमध्ये दमदार जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते आपल्याला. सुनील शिंदे आणि सतीश आवळे. आणि गोलंदाजी मार्कवरती असेल रवी किरण. रवी किरण गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती सुनील. मॅच चालू होतीये. पहिला चेंडू रवी किरणचा खेळण्यासाठी सुनील शिंदे ऑन स्ट्राईक असेल. मॅच चालू करून घ्यायचे. पहिला चेंडू 103 धावांचा टार्गेट आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय, सरळ फेकून दिलाय, आहे जाईल बाहेर 6 धावांसाठी. आणि आलाय नोबेल हॉस्पिटल षटकार. पुढे एकदा दुसरा बॉल खेळण्यासाठी सुनील शिंदे ऑन स्ट्राईक तयार आहे. धावा करायचे 103. फटकीबाजी चालू केली आहे. पहिल्याच फटक्यावरती आक्रमकता दाखवली गेली सुनील शिंदेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुनील शिंदे ऑन मार्क. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फाईन लेग. तेथे 4 धावा मिळाल्या आहेत. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय सुनील शिंदेच्या बॅट मधून. सलग 2 बाउंड्रीज आणि धावसंख्या झाली आहे ती 10 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 चेंडू खेळून झाले, 10 धावा कंप्लीट केल्यात सुनील शिंदेने. कर्पूस समाचार घेतला गेलाय रवी किरणचा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ते मात्र पाहावं लागेल आता. थर्ड अंपायर निर्णय आलाय. थर्ड अंपायरांच्याकडे पाहूया निर्णय काय येतोय. थोडी कुजबुज होईल तिन्ही अंपायरांच्या मध्ये आणि आपल्याला निर्णय कळला जाईल. आणि समालोचन कक्षात त्याची प्रतीक्षा देखील असेल. रनआउटची रिव्ह्यू आहे, पाहावं लागेल आता. सतीश आवळे डेंजर एंड वरती पळत होता. सोळा 95 गाडी कुणाची आहे. गेटच्या समोर लावलेली गाडी आहे. 16-95 कृपया काढून घ्यायची आहे. अडचण होते तिथे रहदारीला, कृपया काढून घ्यायची ती. 16-95 गाडी कोणाची आहे. नॉट आउटचा इशारा आलाय आणि पहिला चेंडू तिथे निर्धाव टाकला गेलाय सतीश आवळेला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. आडव्या बॅटने सरळ फेकून दिलाय आणि मिळतील त्या 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. सतीश आवळेच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17 धावा.
तयार आहे. स्ट्राईक वरती ऑन स्ट्राईक असेल सतीश. आता मात्र फुल टच चेंडू कर्पूर समाचार घेतला गेला, परंतु तेथे लाजवाब फिल्डिंग. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 17 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धाव फलकावरती दिसत आहेत आपल्याला. आता गोलंदाजी पार्क वरती आहे जावेद मुल्ला. गोलंदाजी पार्क वरती असेल. स्ट्राईक वरती सुनील शिंदे एस एस ऑन स्ट्राईक असेल. सुनील शिंदे ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी पार्क वरती जावेदचा पहिला चेंडू खेळण्यासाठी. जावेदचा पहिला चेंडू. धाव संख्या 17. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा सरळ केलाय कीपरच्या हातात. कीपर राजू आंबी. नाईस विकेट किपिंग. अतिशय उत्कृष्ट विकेट किपिंग. त्यावरती चांगला झेल आणि बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. सुनील शिंदे चा खेळ ते संपलाय. मध्ये आता नवीन बॅटर गौतम कट्टीमणी ऑन स्ट्राईक. पहिले चेंडूवरती डगआउटचा रस्ता दाखवला गेला सुनील शिंदेला जावेद मुल्ला कडून. आणि आता स्ट्राईक वरती नवीन बॅटर गौतम कट्टीमणी. पॉइंटच्या दिशेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. आता स्ट्राईक वरती असणार आहे सतीश. स्ट्राईक चेंज झाले. मॅन फ्रॉम आवळे गल्ली स्टार खेळाडू सतीश आवळे ऑन मार्ग असेल. चांगला फटका ऑप्शनच्या दिशेने घेऊन काढला चेंडू. त्यावरती कोणती धाव मिळत नाही. 30 यार्डच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. येथे मात्र सरळ बॅटने सरळ फटका खेळून काढलाय. आणि 2 धावा डिक्लेअरच्या रूपात मिळत आहेत. सतीश आवळेच्या बॅट मधून आल्या 2 धावा. काय शॉट खेळला गेलाय. लाजवाब शॉट म्हणावा लागेल तिथे. नॉकआउटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. त्यावरती 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सतीश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सरळ फेकून दिलाय. जाईल बाहेर 6 धावांसाठी. आणि डोबेल हॉस्पिटल षटकार येतोय सतीश आवळेच्या बॅट मधून. संघर्ष टाळणारा कधीच यशस्वी होत नाही. संघर्ष स्वीकारणारा इतिहास घडवतो. या शॉट वरती असं म्हणावं लागेल. सतीश आवळेच्या बॅट मधून षटकार आलाय.
पुन्हा एकदा सरळ बॅटने घेऊन काढला, त्यावरती सुरक्षित रक्षण होते. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 26 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि आता करायच्या त्या 36 चेंडू आणि 77 धावा. 36 चेंडू 77 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती आलाय मंगेश ठवळे. गोलंदाजी मार्क वरती आहे. मंगेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती असणार आहे गौतम. 36 चेंडू 77 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती असणार आहे गौतम गट्टीमणी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फाईन लेगला खेळून काढलाय आणि येथे मात्र मस्तकावरती दस्तक देऊन सरळ बॉल पोहोचलाय षटकारांच्या वरती. 6 धावा. आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावफलक घालतात झालाय. पुन्हा एकदा येथे मात्र आता फिल्डर आहे तयार. चांगलं चेंजमेंट आणि येथे मात्र आता गौतम गट्टीमणीला बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. परतीचा प्रवास सुरू झालाय गौतम गट्टीमणीचा. चांगला कमबॅक बनावा लागेल मंगेश कडून. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं गौतम गट्टीमणीला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय किरण हवालदार. मैदानाच्या आतमध्ये जिम्नॅशियमचा एक स्टार खेळाडू आता मात्र स्ट्राईक वरती असेल. याच विकेट वरती प्रॅक्टिस करतोय. औया आता त्याच्या बॅट मधून किती रन्स बरसतील. आणि आता मात्र धावा करायच्या आहेत का. 34 चेंडू 71 धावांचं समीकरण आपल्या समोर आहे. आणि समोर किरण देखील आहे. मला फटका खेळायचा होता परंतु तेथे बसला गेलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला परंतु तेथे एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा मंगेश तयार आहे बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती किरण. येथे मात्र उंच उडवलाय परंतु फटका बसला गेला. त्याखाली फिल्डर आहे. चांगलं जजमेंट आणि पकडला जाईल झेल. बॅक टू द पॅव्हिलियन किरण हवालदार.
आणि मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगला अनुभव, वर्षानुवर्ष खेळण्याचा अनुभव क्रिकेटचा असलेला खेळाडू सुधीर बजले ऑन स्ट्राईक असेल. जिम्नॅशियमचा हा देखील एक स्टार खेळाडू आहे. पुन्हा एकदा ऊन सोडवण्याचा प्रयत्न बसला गेला तेथे. एक टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 31 चेंडू धावा करायच्या आहेत 71. 31 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 71 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. फटका फसलाय, त्या खाली फिल्डर येतोय धावत धावत आणि आलाय चांगला जजमेंट. तुषार आहे तेथे फिल्डर तयार आणि पुन्हा एकदा सुधीर बजले बॅक टू द पॅव्हिलियन जातोय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावाजलेलं नाव मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्याचं नाव आहे नंदू माळी संकटकाळी. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर. एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र बसलाय, त्यात फिल्डर येतोय. एक धाव पूर्ण केली जाईल मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत धाव फलक घाललाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 33 धावा आणि आता करायचे आहेत 29 चेंडू 70 धावांचं समीकरण असणार आहे पुढे. नंदू माळी असेल, ऑन स्ट्राईक असेल. जिल्ह्यातले एक नावाजलेले नाव मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय नंदू माळी. ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू, त्याला वाईट दिला गेलाय पंचांकडून. पंच मुकेश शिकलगार आणि तिकडे साहिल मोमीन सर, एक नावाजलेले पंच, जिल्ह्यातील एक नावाजलेले नाव साहिल मोमीन. पुन्हा एकदा तीच दिशा हिंड गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत भर आणि या धावसंख्येने धावफलक घालता झालाय. धावसंख्या झाली ती 35, 4 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ऑफस्टॉमच्या बाहेर केला चेंडू, गरकन फिरवलाय आणि फील्ड बॅट्सवर देखील तिथे फिरला गेला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतीये.
चांगला चेंडू पुन्हा एकदा बनावा लागेल, जाऊन शरीरावर आदळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता तुषार गोलंदाजी मार्ग वरती आहे. काय गोलंदाजी केली आहे तुषारने, लाजवाब बनावी लागेल. 2 वाईट नंतर चांगला कमबॅक, अतिशय उत्कृष्ट असा कमबॅक. सुंदर गोलंदाजी सुरू टप्प्यावरती सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ब्लॉकल केला, ब्लॉकलला खोदून काढला शॉट, त्यावरती एक धाव कंप्लीट केली जातीये आणि एका धावेने धाव संख्येत भर धाव फलक आलता झालाय आणि धाव संख्या झाली ती 36. आता मात्र स्ट्राईक वरती आवळे गल्लीचा स्टार खेळाडू सतीश आवळे ऑन स्ट्राईक असेल. चांगला शॉट बनावा लागेल आणि ते सरळ फेकून दिलाय नामदेव ग्राउंड वरती आणि आलाय षटकार. डोबेल हॉस्पिटल 6 धावा. आवळे ऑन स्ट्राईक आहे. बॅट आज बोलते, सतीश आवळेची बॅट आज बोलली आहे, ला जवाब बोलली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि खेळून काढलाय आणि मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सरळ सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या झाली आहे ती 48 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक असेल. ड्रिंक्स ब्रेक, युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 2.5 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे मीटिंग घेण्यासाठी.
24 चेंडू 55 धाबांचं समीकरण असणार आहे पुढे. 24 चेंडू 55 धाबा. स्ट्राईक वरती नंदू. गोलंदाजी मार्क वरती मंगेश असेल. पहिला चेंडू खेळून काढलाय सरळ. आकाशात चेंडू मात्र तेथे नंदू माळीला परतावं लागतं. बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं मंगेशला पहिल्या चेंडू वरती. मंगेश अतिशय उत्कृष्ट झेल पकडला तिथे शुभम. या खेळाडूने चांगला झेल घेतलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅन फ्रॉम कृष्णानगर आकाश कळंद्रे नवीन बॅटर. ओव्हरपी चेंडू केलाय खेळून काढलाय सरळ लॉंग ऑफ वरती. त्यावरती एक धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी बनावी लागेल मंगेश कडून. आतापर्यंत मंगेशने 4 विकेट्स घेतले आहेत. लाजवाब गोलंदाजी करतोय मंगेश ढवळे. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय आपल्याला. आणि आता स्ट्राईक वरती सतीश आवळे. आणि आता मात्र उंच उडवला गेलाय. किती उंच किती लांबी पाहावी लागेल. आणि आलाय नोबेल हॉस्पिटल. षटकार हकीकत है ये ख्वाब नहीं. सतीश आवळे तेरा जवाब नहीं. असंच म्हणावं लागेल. काय शॉट खेळला गेलाय. एकवीस चेंडू ताबा करायचे आहेत 48. जोपर्यंत सतीश आवळे मैदानात आहे तोपर्यंत या ताबा काही सांगता येत नाही या मॅच मध्ये. अजून देखील सतीश आवळे आपल्या लय मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये झंझावती बॅटिंग सुरू आहे. लढा देतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा नामदेव ग्राउंड वरती पहिला टप्पा. आणि मिळाल्या त्या नोबेल हॉस्पिटल 6 धावा. समाचार घेतला गेलाय सतीश आवळेकडून मंगेशचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून काढले फायनलच्या दिशेने. त्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची बागडी आहे. दुसरी धाव येथे कंप्लीट केली जाते. सतीश आवळे रनिंग बिटवीन द विकेट. वेल आता मात्र फुल टॉस. आणि ते मिस नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो बॉल असेल.
आणि पुढचा चेंडू फ्रीचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सतीश शावळे स्ट्राईक वरती आहे. मात्र सरळ बॅटने खेळून काढला चेंडू. किती धावा पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरं धाव देखील येते. मागणी करत नाही आहे सतीश. पाणी जर द्यायचंय. विजय पत आणि सिद्धी ॲग्रोटेक यांच्या थोराला सामना आणि त्या शॉट टॉस साठी मानकरी असतील राहुल दाभाडे साहेब यांनी कृपया टॉस करून घ्यायचा आहे. चांगला शॉट बनावा लागेल. आणि येथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. काय रनिंग केली आहे. या रनिंग आवडली असेल सतीश शावळेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय लढतोय. एकटा लढतोय आपल्या टीम साठी सतीश शावळे मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग लाजवाब बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिले. सरळ फिल्डर आहे. काय जजमेंट झेल पकडला जाईल. आई झेल आहे की मॅच आहे हे पाहावं लागेल. सतीश शावळे चा खेळ येथे संपतोय. बॅक टू द पॅव्हिलियन सतीश शावळे. करून घ्यायचा टॉस. टॉस करून घ्या. विजय पच्चे ऑनर यांच्या हस्ते टॉस होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू बाउन्सर केला. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. राहुल दादा यांच्या हस्ते टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. टॉस होतोय पुढच्या मॅचचा. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते आणि डॉटने प्रेशर बॅट्समॅनांच्या वरती असणार आहे. आकाश कळंत्रे असेल स्ट्राईक वरती आणि धावा करायचे आहेत. 14 चेंडू 35 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा येते डॉट चेंडू. डॉट चेंडूने प्रेशर पुन्हा एकदा वाढते बॅट्समॅन वरती. तुषारची चांगली गोलंदाजी बनावी लागेल. चांगली विकेट देखील घेतली आहे. सिद्धी अॅग्रो याने टॉस जिंकलेला आहे. निर्णय लगेच सांगायचा आहे. आता मात्र येथे उडवण्याचा प्रयत्न आणि ते झेल बाद अक्षय कळंत्रेला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं.
आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आदित्य पडियार. काय शॉट खेळला गेलाय, कॅप मध्ये आहे चेंडू, सरळ जाईल, वन बाउन्स, बाउंड्री आली आहे, 4 धावा मिळत आहेत. आणि या धावेने धावसंख्या झाली आहे ती 72 धावा. 11 चेंडू 31 धावांचं समीकरण. मुबारक शेख याच्या बॅट मधून चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र 11 चेंडू आणि 31 धावा. 11 चेंडू 31 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती मुबारक शेख, ऑन फायर खेळाडू, पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. पुन्हा एकदा येथे शॉट फसला गेलाय. बॉल येतोय गुदगुल्या करत, त्यावरती 2 धावा आणि 1 डिक्लेअर अशा 3 धावा घ्यायच्या आहेत. 3 धावा या बॉलवरती देखील आल्या आहेत. आणि धावसंख्येत झाली ती 75 धावा झाल्या आहेत. 10 चेंडू धावा करायच्या आहेत 28. 10 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 28 धावा अंच समीकरण. येथे मात्र खेळून काढलाय सरळ सरळ बॅटने खेळला चेंडू, सरळ जाईल, सीमा पार, 4 धावा. मुबारक शेख ऑन फायर, दाखवतोय काबिलियत आहे त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची आणि तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 9 चेंडू धावा करायचे आहेत 24. आता मात्र फायनलच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, त्यावरती फिल्डर येतोय बॉलवरती, बॉल धरला गेलाय, त्यावर किती धावा पाहावं लागेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि येथे मात्र थर्ड अंपायर निर्णय देतील, आपल्याला कळवलं जाईल. समालोचन कक्षात त्याची प्रतीक्षा देखील असेल. आणि येथे मुबारकचा खेळ थांबतोय, चांगली बॅटिंग करून बॅक टू द पॅव्हिलियन मुबारक शेख. आणि आता मुबारक शेखची जागा कोण घेते पाहायचं आहे. श्रवण आलाय, श्रवण मिणेकर, हा देखील एक लेदर बॉल खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू याला मानलं जातं इचलकरंजी नगरीमध्ये. आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 8 चेंडू धावा करायचे आहेत 23 धावा. दोन्हीकडे 50-50% बॅच अजून देखील आहे. 8 चेंडू 23 धावांचं समीकरण असताना आता स्ट्राईक वरती असणार आहे श्रवण मिणेकर, मॅन ब्रॉम इंद्रानगरचा खेळाडू. चांगला फटका, सरळ बॅट इनसाइड आउट केलाय, त्यावरती किती धावा, 1 धाव्यात झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील येथे कंप्लीट झाली आहे. आणि या 2 धावेने धाव फलक थोडासा आलाय आणि धावा झाल्या त्या 82 धावा. 7 चेंडू धावा करायच्या आहेत 21. आता मात्र येथे फटका बसलाय, त्या खाली येतोय
आणि ते बाद चाललाय श्रवण. ते चांगला फटका, त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. आणि गोलंदाजी मार्क वरती आकाश माळी. आणि आता स्ट्राईक वरती असेल सुहास कांबळे, मॅन फ्रॉम लालनगर. 5 चेंडू ताबा करायचे आहेत. 20. 5 ला 20. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवले आणि येथे मात्र कॅच पकडला जाईल. परी आहे तिथे, परी डॉनच्या हातात कॅच. वीस. महेश सुरंगे स्वतः स्पॉन्सर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतायत. रेल्वे ते मात्र फटका बसलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. फक्त या मॅचच्या औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू दावा करायचे आहेत. 20. पुन्हा एकदा लिव्ह केलं आणि ते डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आता 2 चेंडू, 3 चेंडू दावा करायचे आहेत. 20. वाईड बॉल चा इशारा आलाय पंचांकडून. 3 चेंडू दावा करायचे आहेत. 19. 3 बॉल 3 षटकार आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल काय? चार चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू इथे फसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू सरळ सीमा पार. 4 धाबा. बॉल बघायचा आहे. बॉल राज संगम स्पोर्ट्स. बॉल बघा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सामनावीर पुरस्कार ज्याला जातोय त्याने धावा केल्यात 46 धावा. मंगेश थवळे त्याचं नाव.
सामनावीरचा पुरस्कार